सुप्रिया सुळेंच्या कारला झालेल्या अपघातानंतर सुनील मानेंनी घातपाताची शंका व्यक्त केली आहे। शनिवारी खासदार सुप्रिया सुळेंच्या कारला मुंबई पुणे महामार्गावर अपघात झाला होता। दरम्यान सुप्रिया सुळेंनी ट्विट करत ही माहिती सुद्धा दिली होती आणि घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं असतं तरी त्यांच्याच पक्षातल्या एका नेत्याने मात्र घातपाताची शंका व्यक्त केली आहे। पाहूयात। सुप्रिया सुळेंच्या गाडीचा महामार्गावर अपघात। अपघात नसून घातपाताचा प्रयत्न असल्याचा आरोप। अपघात, घातपात की केवळ राजकीय आरोप? दिवस शनिवार, वेळ रात्रीची। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे मुंबई पुणे प्रवास करत असताना त्यांचा अपघात झाला। अर्थात हा किरकोळ अपघात असून आपण सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली। पण याच वेळी ज्या वाहनानं त्यांच्या गाडीला धडक दिली त्या गाडीची नंबर प्लेट सुप्रिया सुळेंनी ट्विटरवर शेअर केली। या गाडीनं महामार्गावर बेदरकार वेगानं गाडी चालवताना माझ्या गाडीला बाजूने धडक दिल्याचं सुळे म्हणाल्या। पण यावरूनच आता घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय। धडक देणारी गाडी गुजरातमधली होती, त्यामुळे अजितदारानंतर सुप्रिया सुळेंच्या घातपाताचा तर हा प्रयत्न नव्हता ना, असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुनील मानेंनी उपस्थित केलाय। तसंच चौकशीचीही मागणी केली। राज्याचे नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात जो काही षडयंत्र करून मृत्यू करण्यात आला, आमचं म्हणणं असं आहे की अजितदादांचा घातपात करण्यात आला। त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांच्या गाडीला गुजरातमधल्या एका गाडीने अतिशय भयानक पद्धतीने टक्कर दिली आहे। स्वतः त्या गाडीने रॅश ड्रायव्हिंग करून टक्कर दिली आहे। सुप्रिया सुळे या देशाच्या एक महत्त्वाच्या नेत्या आहेत, खासदार आहेत। अजितदादानंतर महाराष्ट्रातल्या एक महत्त्वाच्या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत। या पद्धतीने जर अपघातात त्यांना काही बरं वाईट करायचा हा प्रयत्न नव्हता ना, अशी शंका आमच्या मनात आहे। तर दुर्घटनेला घातपाताशी जोडणं योग्य नाही, सुप्रिया सुळे समजूतदार नेत्या आहेत असं म्हणत मंत्री संजय शिरसाटांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे। अजितदादाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते, आपल्या सर्वांना माहिती आहे। त्याच्यानंतर सुद्धा अनेक घटना झाल्या, सगळ्यांनी त्याचा संदर्भ हे अजितदादाच्या घटनेशी लावायचा प्रयत्न केलेला आहे। कृपया असं करू नका। घटना ही घटना असते, अपघात हा अपघात असतो। अजित पवारांचा अपघात होता की घातपात हा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातोय। जादूटोणा, विमान कंपनी यावरून अमोल मिटकरींनी घातपाताची शक्यता वर्तवली होती। रोहित पवारांनी तर भलं मोठं प्रेझेंटेशन देत काही प्रश्न विचारले होते। तिथूनच काही दिवसांनी म्हणजे काल सुप्रिया सुळेंचा हा किरकोळ अपघात झाला। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने काही शंका उपस्थित केल्यात। पण शरद पवारांच्या पक्षाला राजकारण करायचंय, गुजरातबद्दल जनतेच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपच्या प्रवीण दरेकरांनी केलाय। त्यांना प्रत्येक विषयात राजकारण करायचं आहे। जे त्या ठिकाणी मी चॅनलवर बातमी बघत होतो, मला वाटतं ट्विटचा संदर्भ त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये गुजरात दाखवत आहेत। म्हणजे काही करून त्या ठिकाणी गुजरातचा प्रभाव आहे, गुजरातना बदनाम करायचं, गुजरातच्या त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी सुरू आहेत, अशा प्रकारचा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी भ्रम निर्माण करायचा, हे मला वाटतं एकदम घाणेरडं राजकारण या ठिकाणी राष्ट्रवादीचं आणि सुप्रिया सुळेंचं सुरू आहे असं म्हणावं लागेल। त्यांचा जर अपघात असेल त्याची चौकशी होईल, त्या खासदार आहेत, सरकार गांभीर्यानं घेईल। आणखी त्यांना काय वाटत असेल पोलिसांमध्ये तपशीलवार तक्रार करावी, पण लगेच गुजरातची गाडी म्हणून गुजरातचा घातपात असं म्हणणं त्या ठिकाणी चुकीचं आहे, संयुक्तिक नाही। चौकशीतून सत्य समोर यायला हवं हे सगळ्यांचंच म्हणणं आहे। पण जर हा घातपात असण्याची शक्यता होती तर मग सुप्रिया सुळे याबद्दल काहीच का बोलल्या नाहीत? येत्या काळात त्या सुद्धा असा काही आरोप करतात का हे बघावं लागेल। पण ज्या गाडीने सुळेंच्या गाडीला बाजूने धडक दिली ती कोणाची होती आणि बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल चालकावर कारवाई होणं मात्र गरजेचं आहे। पोलीस चालकापर्यंत पोहोचल्यानंतर हा अपघात होता की घातपात याचंही उत्तर मिळेलच। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।